बुद्धवनात धम्ममेळावा उत्सवात संपन्न झाला। आपण बघत आहात BS4 न्यूज यूट्यूब चॅनलवर। प्रतिनिधी नंदकिशोर पाटील यांची रिपोर्ट। कळमेश्वर जिल्हा नागपूर येथून स्थानिक तालुका कळमेश्वर अंतर्गत विश्वमतीय बुद्धिस्ट संघ नागपूर द्वारे बुद्धवन रामगिरी येथे धम्ममेळावा संपन्न झाला। कार्तिक पौर्णिमेनिमित्त धम्ममेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते। या प्रसंगी सकाळी 11 ते 12 दरम्यान बुद्धवंदना व धम्मदेशना भदंत चांद्रकीर्ती यांनी दिली। नंतर भीमेश भारती यांनी संगीतमय भीमगीताच्या कार्यक्रमातून उपस्थितांचे प्रबोधन केले। दुपारी 2 ते 4 च्या सुमारास माजी केंद्रीय मंत्री माननीय सुनील बाबू केदार यांचे कार्तिक पौर्णिमेच्या निमित्ताने मार्गदर्शन झाले। ते भाषणात म्हणाले की बापाचा बाप एकच बाप, ते म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर। त्यांच्या संविधानावर भारत देश चालतो। अशा संविधानाला जर कोणी छेडण्याचा प्रयत्न करेल तर आम्ही सहन करणार नाही, असे मत सुनील केदार साहेब यांनी व्यक्त केले। त्यानंतर बंडूजी बनसोड व सोमाजी शंभरकर यांचा सत्कार करण्यात आला। तसेच हजारोच्या संख्येने धम्मबांधव उपस्थित होते। स्फेल भोजनाची व्यवस्था आशिषजी बोरकर व मित्र परिवारातर्फे करण्यात आली। विशेष बाब 1.5 एकर शेती। ॲडव्होकेट अनिल गायकवाड, धनराज बागडे, शुद्धोधन शेंडे, राजकुमार बोरकर, डॉक्टर सुबोधक के, मिलिंद चोखांद्रे, अशोक कुमार घरडे, मुकुल शेंडे यांनी दान दिली आहे। विशेष सहकार्य स्वप्नील गजभिये, शुद्धपाल गजभिये, मनोज चिंचखेडे, सैयद सोनटक्के, राजूभाऊ डहाट, सुधाकर नितनवरे, सुरेश मेश्राम, शिशुपाल मेश्राम, जगदीश पाटील, अश्विन मेश्राम, अशोकराव वासनिक, सिद्धार्थ डहाट तसेच बुद्धवन कार्यकारी मंडळ एकच साहेब बाबासाहेब मित्र परिवार पारडी देशमुख। सूत्रसंचलन रत्नाकर मुळीक यांनी केले तर आभार प्रदर्शन बंडूभाऊ बहादुरे यांनी केले। बघत रहा अशाच प्रकारच्या बातम्या, घटना, घडामोडी आपल्या लोकप्रिय BS4 न्यूज यूट्यूब चॅनलवर। चॅनलला लाईक, सबस्क्राईब, शेअर करा आणि बेल आयकॉन दाबून चॅनलला आर्थिक सहकार्य करा। टाळ्यांचा गजर जोरात झाला पाहिजे। मी विनंती करतो सुनील बाबूंना त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं। ए भाऊ तू बोलू, तुझी परवानगी असलं तुझा स्टेज आज आहे। सर्वप्रथम तथागत गौतम बुद्ध यांच्या प्रतिभाला अभिवादन होतं। महामानव विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरच्या नतमस्तक होऊन सुद्धा आशीर्वाद त्यांनी मागतोय। मंचावर बसेल सन्मान्य मंच बनतेजी, खापरखेड्याच्या चिचोली खापरखेड सन्मान्य सरपंच सौभाग्य तागडेताई, कळमेश्वर बाजार समिती सन्मान श्री बाबूराव पाटील, नरेंद्रजी पालटकर, कोळेजी, ज्यांच्या खास मित्रतेच्या नात्यानं हे मला सौभाग्य प्राप्त झालं। त्या परिसराच्या विचारधारेशी मी जुळू शकलो। आमचे सहकारी मित्र श्री शंभरकरजी, राजू येते कुठे ते बंडूभाऊ शंभरकरजी, दोघांच्यामुळे मी या विचाराला जुळू शकलो। मग यांच्यासाठी आपण टाळ्यातून स्वागत करायला विनंती करतो। हा परिसर, त्या परिसरातील आपली सगळ्याची उपस्थिती हे अत्यंत समाधानकारक आज चित्र आहे। आणि या चित्रावरून एक गोष्ट नक्की तुमच्या आमच्या मनात ठाम आहे की या देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर वेगवेगळ्या जातीपंथाच्या लोकांना एकत्र ठेवणं, शिक्षणाचा अभाव असला तरी लोकांमध्ये एक पक्की विचारधारा करणं आणि हे सगळं घेऊन जगामध्ये महाशक्ती होण्यासाठी रस्ता सुकर करणं, ज्या महामानवाने आम्हाला जे संविधान दिलं ते संविधान कायम राहणार आहे, याला कोणी तोडू शकत नाही। आजच्या तुमच्या गर्दीवर त्यांनी नक्की होणाऱ्या मनाला सर्वांना मी कधी कधी हाच विचार करतो, हा देशातील जे संविधान आहे, लोकशाही आहे, ज्या महामानवाने केलं, ज्या महामानवाने कर्तृत्व केलं, त्या महामानाची दृष्टी किती दूर आणि किती त्या ठिकाणी तुमच्यासाठी समर्पित असली पाहिजे याची विचार करता करता वर्ष निघून जातील, पण त्या मूळ मुद्द्यापर्यंत आम्ही पोहोचू शकणार नाही असं माझं तरी त्या मत आहे। बंधूंनो, त्या महामानवाने आम्हाला एकच मंत्र दिला, शिका, संघटित व्हा आणि मग संघर्ष करा। हे वाक्य
फार लहान आहे. हे वाक्य बोलायला सुद्धा सोपे आहे, पण या वाक्याचा अर्थ समुद्राच्या खोलीपेक्षा सुद्धाही खोल आहे. हे समजा मनुष्यानं आपल्या जीवनामध्ये समजून घेतलं तर त्याचं जीवन सार्थक होईल. एवढं हे खोलवर असलेलं वाक्य आहे. कारण ज्या व्यक्तिमत्वानं हे सांगितलं त्या व्यक्तित्वानं स्वतःच्या कर्तृत्व, स्वतःच्या आयुष्याच्या कर्तृत्वाची त्याला जोड दिली आहे. निवळ बोलायचं म्हणून नाही बोलण्यात. अलीकडे लोक बोलायचे म्हणून खूप बोलून जातात, स्वतः मात्र शून्य असतात. आणि मग आम्ही सगळेजण या ठिकाणी उपस्थित होऊन त्या महामानवाच्या पुढे नतमस्तक होतो. तर कृपा करून सगळ्याला हात जोडून विनंती आहे, औपचारिकपणा ठेवू नका. या महामानवाच्या पुढं नतमस्तक होसतेला औपचारिकपणा ठेवू नका. कारण त्या महामानवाचा आम्ही नाही सन्मान करू शकलो तर किमान अपमान करण्याचा मनामध्ये थोडा सुद्धा विचार येऊ नका, हे लक्षात ठेवा त्या ठिकाणी. आणि या 3 वाक्याचा खोलवर विचार होणं फार नितांत गरजेचं आहे. आणि किंवा या महाराष्ट्रामध्ये होणंच झालंच पाहिजे. या महाराष्ट्रामध्ये झालंच पाहिजे, कारण त्याची जन्मभूमी आहे. त्यांनी जन्म महाराष्ट्रात घेतला, बिहार, राजस्थान, युपी मध्ये नाही घेतला. त्याचा जन्म या महाराष्ट्रातला आहे. आणि तुमची आमची जिम्मेदारी तेवढीच त्या ठिकाणी बनवतो. मी आज थोडा घाईगडीचा आहे, कारण तिकडं आमचं भाई बहिण सुरू आहे. आणि बायको निवडली की तुम्ही म्हटलं विचार जास्तच त्या ठिकाणी थोडं. पण आज बंडू भाऊ, तुम्ही हे समाजासाठी समर्पित होण्यासाठी जी भूमिका वठवली आहे, वर्षोनवर्ष प्रत्येक समाजाचा माणूस आणि प्रत्येक त्या ठिकाणी विचार करणारा माणूस तुमचं नाव नेहमी त्या ठिकाणी आदरानं नक्की घेतच राहील. तेव्हा मोठा विषय त्या ठिकाणी. मी आणि आपण जेव्हा सुरुवातीला आलो होतो पुण्या शंभरकरची गाव, आपण जेव्हा या पहाडावर आलो होतो सुरुवातीला, इथं जे होतं ते होतं, पण इच्छाशक्ती होती. आणि आज मनाला समाधान आहे, पण पूर्ण नाही. अजून मोठं करायचं आहे. याला फार मोठं करायचं त्या ठिकाणी. याला फार मोठं करायचं त्या ठिकाणी. मी आज एवढं सांगायला आलो, त्या सगळ्या 3 वाक्याचा अर्थ आपण समजून पुढं गेलं पाहिजे. अलीकडच्या काळामध्ये लोक त्या संविधानापुढे नतमस्तक होतात, मोठे मोठे पुस्तक त्या ठिकाणी फोटो छापतात, पण नेहमी उलटच करत असतात. ही समजा आपण शिकून समजलं नाही तर मग त्या शिक्षणाचा अर्थच त्या ठिकाणी काय होतो. आणि म्हणून आज एवढीच विनंती करायला आलो, ज्या महामानवानं आम्हाला जगण्याचा रास्ता दिला त्या महामानवाच्या पुढे औपचारिक न करता श्रद्धेनं झुकलं पाहिजे. मी आज बंतेजीला एवढंच म्हणणार आहे की बंतेजी, पुष्कळदा असं होतं की संविधान, लोकशाही, त्यांनी दिलेला उद्देश हा विश्व मैत्री उत्कृष्ट संघ बुद्धवन या ठिकाणी आम्ही गेल्या 20 वर्षापासून कार्य करत आहोत. आणि या कार्यात गावकऱ्यांचं, आजूबाजूच्या गावकऱ्यांचं खूप सहकार्य मिळालं. या ठिकाणी काहीच लोक आधी आम्ही त्या पहाडाच्या मागच्या बाजूला शिड्या बनवल्या हाताने. गरिबी खूप होती, पैसे नव्हते, आणि तसंही आपल्या समाजाकडे पैसे नव्हते. आज बडकट झाला आपला समाज, शिक्षित झाला. आणि बंडूभाऊ बहादुरे यांनी खूप कष्ट घेतले या बुद्धवनसाठी, प्रत्येक एका गोष्टीसाठी. नंतर साहेब आपले सुनीलजी केदार यांचे खूप सहकार्य राहिले. हे वन विभागाची जागा आहे आणि या वन विभागाच्या जागेवर 2.5 एकर हा वरचा भाग आपल्याला मिळालेला आहे. वन विभागाने बघितलं की बुद्धिस्ट बुद्धवन हे कोणते कार्य करत आहे. तर आमचे कार्य इथे हे आहे की
माणूस घडवणं. माणूस घडवणे म्हणजे दारुडा असला त्याला इथे घेऊन येणे, व्यसनमुक्ती करणे, शेतकरी असला आत्महत्या करत आहे, डिप्रेशनमध्ये आहे तर त्याला त्या डिप्रेशनमधून काढणे, त्याचं शिबिर घेणे, मुलांचे शिबिर घेणे, शिक्षित कसे होतील, आईवडिलांची सेवा कसे करतील, आईवडिलांचं मानधन कसे करतील, या प्रकारावर आमचं हे कार्य सुरू आहे. फक्त मूर्ती बसवून लोकांना दिखावा दाखवण्यासाठी हे कार्य अजिबात नाही. त्यानंतर इतकं मोठं हे कार्य घडलं आहे. हे 2 करोड रुपये शासनाने आम्हाला मंजूर केलेले आहे. 30 लाख रुपये 4 ठिकाणी आम्हाला शासनाने मंजूर केलेले आहे. कार्य चालत आहे. काहीही नव्हतं इथे. सुनीलजी केदार यांचे खूप मी मनापासून धन्यवाद बोलतो. विश्वमैत्री बुद्धिस्ट संघातर्फे. माझं नाव यशवंत चव्हाण. माझं राहणं नागपूर उंटखाना इथे आहे. आणि त्यानंतर मी बंडूभाऊ बातुरे, ज्यांचं ओरिजिनल नाव चंद्राज बातुरे आहे, तर आम्ही त्यांना बंडूभाऊ म्हणून संबोधतो. त्यांचं खूप सहकार्य आहे. राकेश भाऊ पाटील आहे, प्रशांतजी ढेंगरे आहेत, आमचे बबलूभाऊ मुंबईचे, ते इथे असून इथे सहकार्य करतात. अन्नाचा, धान्याचा, पैशांचा, तसं हळूहळू आम्ही हे कार्य पुढे नेत आहोत. आणि आम्हाला असं वाटतं की जनतेने पुन्हा आम्हाला असं सहकार्य करावे. आणि आमचे हे जे चांगले कार्य आहे, आम्ही खाली एक 4 एकर जागा घेतली आहे स्वपैशाने, स्वतःच्या पैशांनी, आणि काही दानातून पैसे आलेले आहेत. त्यातून नरेंद्र मेंढे म्हणून त्यांनी 5 लाख रुपये दान केलं होतं. त्यांचं खूप खूप धन्यवाद. तर ही खालची जागा घेतली आहे. 1.5 एकर जागा आम्हाला दान देण्यात आलेली आहे बाजूला. आणि ही अशी आमच्याजवळ आता 8 एकर जागा आहे. त्या 8 एकरामध्ये आम्ही मुलं कसे घडवावे, माणूस कसा घडवावा, हा संकल्प आहे. धन्यवाद. जय भीम. नमो बुद्धाय.